नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GMC रत्नागिरीचा कट ऑफ बघणार आहोत. कारण की ह्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये खूप कमी स्कोरवरती या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले होते. त्यामुळे आपण या कॉलेजबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीकरता किती स्कोरवरती विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर हे कॉलेज मागील वर्षीच्या काउन्सिलिंग पिरियडमध्ये आले होते. त्यासोबतच कॉलेजचा कोड हा 1159 आहे. या कॉलेजमध्ये आपल्याला 100 विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी बघायला मिळणार आहे. कॉलेजचा ॲड्रेस देखील तुम्ही इथे बघू शकता. त्यासोबतच कॉलेज हे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला अटॅच आहे. पुढे आपण कॉलेजचे इमेजेस बघत असाल स्क्रीनवरती. पुढे आपण कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत. तर ह्यामध्ये आपण जर बघितले की SC कॅटेगरीकरिता जो कट ऑफ आहे तो 483 मार्कवरती गेला आहे. पुढे आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 351 मार्कावर या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आहे. पुढे आहे VJ कॅटेगरी. तर 526 मार्कवर विद्यार्थ्याचे GMC रत्नागिरीमध्ये ॲडमिशन झाले आहे. त्याचबरोबर NT1साठी 499 मार्क्स. त्याचबरोबर मागील वर्षी काउन्सिलिंगमध्ये GMC रत्नागिरीसोबतच GMC परभणी देखील ही दोन्ही कॉलेजेस ॲड झाले होते. तर दोन्ही कॉलेजेसमध्ये आपल्याला 100 विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी बघायला मिळते. तर इथे आपण NT कॅटेगरीचा कट ऑफ देखील बघू शकतो. त्यासोबतच राईट साईडला आपण OBC, EWS आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघत असाल. जर तुम्हाला अजून महाराष्ट्रातील इतर MBBS कॉलेजचे कट ऑफचे व्हिडिओज बघायचे असतील तर सर्व व्हिडिओज आपण 2023-24च्या काउन्सिलिंगचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहोत. यावर्षी जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 13 ते 14 नवीन MBBSचे कॉलेजेस हे ॲड होणार आहेत. आणि जर हे सर्व कॉलेजेस महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ॲड झाले तर निश्चितपणे आपल्याला कट ऑफवरती एक चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट पडणार आहे. आणि जो कट ऑफ आहे तो एक 5 ते 10 मार्कांनी हा कमी देखील जाऊ शकतो. जर आपण या कॉलेजचा विचार केला तर नक्कीच आपल्याला यावर्षी जो कट ऑफ आहे तो कमी बघायला मिळणार आहे. तरी देखील जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आमच्या टीमद्वारे तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये आपली सर्वात कमी काउन्सिलिंग फीज आहे. स्टेट कोटा काउन्सिलिंग करता 4000 रुपये आणि स्टेट प्लस ऑल इंडियासाठी फक्त 6000 रुपये आपली काउन्सिलिंग फीज आहे. आणि त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशन जबाबदारी ही आमची असेल.